मुंबईतल्या 29 महानगरपालिकांसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर झाली आणि तब्बल 44 वर्षांनंतर मुंबईत भाजपा महापौर होतोय, तर तब्बल 30 वर्षांनंतर ठाकरेंनी मुंबई महापालिकेवरचं आपलं निर्विवाद वर्चस्व गमावलंय। यासोबत कोणत्या महापालिकेत कोणता प्रवर्ग देण्यात आलाय पाहूयात। मुंबईच्या महापौर पदाचं आरक्षण काढण्यासाठी चक्राकार पद्धतीचा अवलंब होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती, मात्र तसं झालं नाही। मुंबई महापौर पदासाठी खुला प्रवर्ग जाहीर करण्यात आला। सर्वसाधारण महिलांसाठी तो राखीव ठेवण्यात आलाय। उद्धव ठाकरेंचं महापौर पद मिळवण्याचं स्वप्न शेवटी भंगलं आहे। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई महापालिका सभागृहात मोठा गोंधळ घालत सोडतीवर बहिष्कार घातला। पक्षपातीपणा करून ठरवून सोडत काढल्याचा आरोप ठाकरेंच्या नगरसेविका किशोरी पेडणेकरांनी केलाय। महिला ओबीसी झालेली नाही, हा ओबीसी नाही झालाय। 2019 2022 हे ओपन होतं। ओबीसी यायला पाहिजे तो ओबीसींवर अन्याय केलाच। तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे, आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब 3 असायला पाहिजे, मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राइबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे, तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो। याचा अर्थ लॉटरी ठरवून केली, म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ठाकरे गटाचे सर्व आरोप फेटाळून लावलेत। आज मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत जाहीर झाली। ठाकरे गटाचे आरोप नियमांना धरून नसल्याचं त्या म्हणाल्या। सांगेल की ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला। आपण त्यांना बऱ्याच वेळा विचारलं आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ। पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटलं नाही, कारण त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एससी का नाही दिलं, मुंबईत ओबीसी का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं। तर तशी प्रक्रिया पूर्ण झाली, त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता। आपण या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हालाही कळेल की त्या ऑब्जेक्शन मध्ये काही आहे। एकीकडे सत्ता स्थापनेबाबत जवळपास सर्वच महानगरपालिकांमध्ये राजकीय नाट्य रंगत असताना दुसरीकडे महापौर पदाची सोडत आज जाहीर झाली। तुमच्या शहराचा महापौर कोणत्या प्रवर्गाचा होणार पाहूया संपूर्ण यादी। कल्याण डोंबिवली अनुसूचित जमाती, ठाणे अनुसूचित जमाती, जालना अनुसूचित जमाती, लातूर अनुसूचित जमाती महिला, इचलकरंजी ओबीसी, पनवेल ओबीसी, अहिल्यानगर ओबीसी, अकोला ओबीसी, उल्हासनगर ओबीसी, कोल्हापूर ओबीसी, चंद्रपूर ओबीसी, जळगाव ओबीसी, भिवंडी निजामपूर खुला प्रवर्ग महिला, मुंबई महानगरपालिका खुला प्रवर्ग महिला, पुणे महानगरपालिका खुला प्रवर्ग, छत्रपती संभाजीनगर खुला प्रवर्ग महिला, धुळे महानगरपालिका खुला प्रवर्ग महिला, अमरावती खुला प्रवर्ग महिला, भिवंडी निजामपूर खुला प्रवर्ग महिला, मालेगाव खुला प्रवर्ग, मीरा भाईंदर खुला प्रवर्ग, नागपूर खुला प्रवर्ग, नांदेड वाघाळा खुला प्रवर्ग महिला, पिंपरी चिंचवड खुला प्रवर्ग महिला, नाशिक खुला प्रवर्ग, नवी मुंबई खुला प्रवर्ग महिला, परभणी खुला प्रवर्ग, सांगली मिरज खुला प्रवर्ग, वसई विरार खुला प्रवर्ग, सोलापूर खुला प्रवर्ग।